तीर्थयात्रार्थ पलायन. सिंहस्थान नाशिकला व कन्यागत वाईला मोठी पर्वणी येते. त्यावेळेस उत्तरेकडची गंगा, दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटायला येते, अशी गोड कल्पना आहे. आपल्या भारतवर्षात निसर्गाला सुद्धा कोमल भावना दिल्या आहेत. निसर्गाला मानवी कुटुंबातलंच बनवलं आहे. दूर दूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटायला येतात. मग माणसांनी भेद नये का विसरू? हा महाराष्ट्रीयन, हा गुजराती, हा बंगाली, हा मद्रासी, हा पंजाबी, हा परदेशी असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो. परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचे ऐक्य नाना रीतीने आपल्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखूनही मधुर मिलन करता येते. गंगा सागराला मिळालेली आहे व तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. भेदात अभेद पाहणे ही पूर्वजांची थोर दृष्टी होती. त्यावर्षी कन्यागत असल्यामुळे वाईला हजारो स्त्री पुरुष यात्रेला जात होते. आमचा लहानसा पालगड गाव वाईपासून किती दूर, परंतु आमच्या गावाहून बैलगाड्या करून कितीतरी लोक जात होते. माझे चुलत आजोबा, माझ्या आईचे चुलते, त्यांच्या पत्नी व इतर गावातील बरीच मंडळी जाण्याची ठरवत होते. चांगल्या 10-12 गाड्या एकदम निघणार होत्या. पालगड ते खेड व खेड ते चिपळूण असे मुक्काम करीत त्या गाड्या जाणार होत्या. वाटेत रानामध्ये उतरावे, नदीकाठी मुक्काम करावा, पिठले भात करावा, जेवावे, पुढे जावे असे करत ती मंडळी जाणार होती. अशा प्रवासामध्ये खूप मजा येते. मोटारीने धावपळ करीत जाण्यामध्ये आपण सृष्टीशी एकरूप होत नाही. सृष्टीमाईजवळ 1 मिनिट उभे राहावे व जावे, त्यात काय आनंद. आईच्या मांडीवर लोळावे, तिच्याजवळ बसावे, खेळावे, यातील सुख त्याचे वर्णन का करता येईल. निसर्ग ही आपली माताच. त्या मातेला बरोबर पाहण्यामध्ये काय अर्थ. तिच्याजवळ गटका राहूया. या बैलगाड्यांच्या प्रवासात फार मौज असते. रात्रीच्या वेळी तर फारच आनंद, शांत वेळ असते. झाडांमधून वरचे तारे व चंद्र मधून मधून डोकावत असतात. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो. आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा, त्याचे ते आगीसारखे ताऱ्यांसारखे डोळे हकारे करावे व वाघ पुन्हा जंगलात शिरावा. त्या बैलगाड्यांच्या प्रवासामध्ये हे सारे अनुभव माणसाला मिळत असतात. लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मलाही वाटले की आपणही वाईस या सर्वांच्या बरोबर जावे. मी आईच्या पाठीमागे लागलो होतो, परंतु माझे कोणी ऐकेना. मला फार वाईट वाटले. मी आईला म्हटले, आई जाऊ दे ना ग मला. मी वाटेत हट्ट करणार नाही, खोल पाण्यामध्ये जाणार नाही. तात्या सांगतील तसा वागेन. भाऊंना सांग म्हणजे ते नाही म्हणणार नाहीत. आई, त्या पोथीमध्ये स्नानाचे महत्त्व आहे, म्हणून मी माघ स्नान, कार्तिक स्नान सारी केली. मला गंगेचे स्नान करू दे ना. तुझा मुलगा पुण्यवान नको का व्हायला. आई म्हणाली, श्याम, अरे आजच्याने काय झाले. तू पुढे मोठा हो आणि जा गंगा गोदांना भेटायला. आज आपण गरीब आहोत. नाही म्हटले तरी 5-6 रुपये तुझ्याकरिता द्यावे लागतील. कोठून आणायचे बाळ पैसे. आई बापांची आज्ञा, हीच तुझी कृष्णा, हीच तुझी गंगा. पुंडलिक आई बापाचे पाय सोडून समोर देव आला तरी उठला नाही. तो त्यांचे पाय चेपीत बसला, खरं ना. परंतु मी म्हटले, आई, ध्रुव तर आई बाबांना सोडूनच गेला ना. पुराणात दोन्ही प्रकार आहेत. आई पुढचे कोणी पाहिले आहे. चांगले करायचे मनात आले की ते लगेच करून टाकावे. त्याला वेळ बघत बसू नये असे त्या सत्यनारायणच्या कथेत नाही का. आई, जाऊ का. तात्यांना सांगितले तर ते मला फुकट सुद्धा नेतील. ते का पैसे मागतील. आई म्हणाली, अरे ते पैसे घेणार नाहीत, हा त्यांचा मोठेपणा. परंतु असे आपण ओशाळवाने जावे का. दुसऱ्यावर बोजा घालावा का. दुसऱ्याच्या जीवावर देवाची पूजा नाही करता येत. दुसऱ्यांनी लावलेल्या व वाढवलेल्या फुलझाडांची फुले तोडून देवाला वाहण्यामध्ये काय रे स्वारस्य. स्वतः श्रमावे, स्वतः मिळवावे आणि स्वतः देवाला अर्पण करावे. जायचे असेल तर जा बाई, आहे ताकद. मी म्हटले, आई, मी दमून जाईन. 6 कोस चालेन, परंतु पुढे आणि गाड्या पुढे निघून जातील. मला सोबत. मला भीती वाटेल आणि गाड्यांबरोबरचं चालत जाणं म्हणजे त्यांना लाजवणं. ते मग मला गाडीत घेतीलच. त्यांना तर मी पायी येत आहे हे कळता कामा नये. परंतु त्यांची सोबत तर हवी.
आणि पुन्हा इतके 40-50 कोस माझ्याने चालवेल तरी कसे? आई म्हणाली, ध्रुवाच्या गप्पाच सांग. ध्रुवाला भीती वाटली नाही. जो देवाकडे जायला निघाला त्याला कोणाची आली रे भीती? साप वाघ त्याला मार्ग दाखवतात, खाणार नाहीत. तो दमून जर रस्त्यावर झोपला व त्याच्या तोंडावर उन्हाचा कवड सापडला तर साप त्याच्यावर फणा धरील. त्याला तहान लागली तर पक्षी चोचीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालतील. त्याला भूक लागली तर गाय माऊली येऊन त्याच्या तोंडामध्ये दुधाची धार सोडील. देवाकडे जो जायला निघाला ना त्याला सारे मित्र, सारे सखे, त्याचे सारे गडी, सारे सहाय्य करणारे. आहे का ध्रुवाची श्रद्धा? त्याचा तो भाव? वेडा, हे काय? रडायला काय झाले? अरे आपण लहान माणसे, अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत. वेडा हट्ट करू नकोस हा. मला खूप वाईट वाटले. उजाडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती. गाड्यांच्या पाठोपाठ त्यांना न दिसू अशा रीतीने आपण जावे असे मनात येऊ लागले. आपण दमू थकू, आपल्याला भूक लागेल, खायला काय? नाना शंका मनामध्ये येत होत्या. पाणी प्यावे, झाडांचा पाला ओरबाडून खावा. बकरी पानांवरच जगते ना, आपणही जगू. चिंचेची करवंदीची कोवळी पाने खाऊ असे मनात योजत होतो. रात्री विचार करता करता केव्हा झोप लागली ते कळलेच नाही. मी उठलो तेव्हा साऱ्या गाड्या निघून गेल्या होत्या. त्या दिवशी शनिवार होता, शाळा होती. मी पटकन परसाकडे तोंड धुणे आटोपले. झटपट आंघोळ केली, संध्या केली, नमस्कार घातले, तुळशीला पाणी घातले. पाटी दप्तर घेऊन मी शाळेत जायला निघालो. आई म्हणाली, अरे इतकी घाई का? मी पानगी करते, ती खा आणि मग जा शाळेमध्ये. बड्या बापू कोठे अजून गेले आहेत, बस जरा. मी रागाने म्हटले, मला नको, जा पानगी भिनगी खायला देतेस, पण वाईला नाही जाऊन दिलंस. मला वाईची भूक आहे, खायची नाही. मी आपल्या शाळेत जाऊन बसतो. आई जरा रागाने म्हणाली, पुन्हा माग तर खरे खायला, बघ देईन का. सारे तुझ्या मनाप्रमाणे झाले पाहिजे. मोठा राजाच की नाही तू? राजाच्या तरी पोटी यायचे होते. भिकाऱ्याच्या घरात जन्मून राजाची ऐट रे कशी चालणार? चांगली पानगी देते ती नको म्हणतो. दुपारी पण नको जेऊस. खायची भूक नाही म्हणे. किती दिवस राहतोस उपाशी ते बघते की. श्याम मागे फिर. आईचे ऐकावे हं सांगितलेले. परंतु मी न ऐकता झपाझप जात होतो. अजून शाळेमध्ये मुले यायला लागली नव्हती. वाटेतल्या गणपतीच्या देवळामध्ये शिरून मी देवाला नमस्कार केला. देवा, माझा निश्चय तू टिकव, तू माझा सहाय्यकारी हो अशी प्रार्थना केली. मी शाळेत दिसलो तेव्हा एक सुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता. शाळा अद्याप उघडलीही नव्हती. माझे दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीमध्ये ठेवले आणि मी शाळेतून बाहेर पडलो. मुलांनी मला पाहू नये म्हणून मी झपाट्याने जात होतो. मी गावाबाहेर आलो. गावची नदी ओलांडली. पुढे चाललो. तिठ्यावर आलो. तेथे 3 रस्ते फुटतात. त्या जागेला तिठ्ठा म्हणतात. एका बाजूला दापोलीचा रस्ता होता, एका बाजूला खेडचा होता. मी खेडचा रस्ता धरला आणि चालू लागलो. पहाटे निघालेल्या गाड्या कितीतरी लांब गेल्या होत्या. त्या गाड्या 10-11 वर्षाचा मुलगा कशा गाठणार? मला माझे त्याचे भारच नव्हते. परंतु ऊन लागू लागले. मी दमून गेलो. मला रडू येऊ लागले. घरी परत जाण्याची लाज वाटू लागली. परंतु घरी नाही जायचे तर कुठे जायचे? रानात कुठे राहणार आणि किती वेळ राहणार? मी माघारी वळलो. माझ्या गावाकडे पावले वळवली. डोळ्यातून पाणी गळत होते. सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जात होते. जणू सूर्याचे किरण माझे अश्रू पुशीत होते. भर दुपार होण्याची वेळ. सूर्य डोक्यावर आला. मी घामाघूम झालो. सकाळपासून पोटामध्ये काहीही नव्हते. मी पालगड गावाजवळ आलो. परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली. स्वाभिमान म्हणे गावात जाऊ नको, परत जाऊ नको. स्पोर्ट म्हणे घरी जा. घरी न जाण्यात कसला स्वाभिमान? आई बापाशी का स्वाभिमान दाखवायचा? प्रेम करणाऱ्यांसमोर स्वाभिमान दाखवणे म्हणजेच प्रेमाचाच अपमान आहे. गावामध्ये शिरण्याचे धैर्य मला नाही. गावाबाहेर नदीकाठी झोळाईचे देऊळ होते. ही आमची ग्रामदेवता. बाळंतिनी बाळणपणातून उठल्या की झोळाईला जातात. तिची खाणारी ओटी भरतात. माहेरवाशिनी सासरला आल्या तरी झोळाईला जातात. मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो आणि त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार आहे. अंधारात लपून, परंतु किती वेळ बसणार? पोटात कावळे ओरडत होते. शेवटी लाज लज्जा सोडली, स्वाभिमान दूर केला आणि देवळातून हळूच बाहेर पडलो. गावच्या रस्त्याला लागलो. गावातील घरे दिसू लागली. खाली मान घालून चाललो होतो. पाय चटचट भाजत होते. आत हृदय जळत होते. वरून डोळे गळत होते. असा मी चाललो. डोळे भरून येऊन पुढे काही दिसत नव्हते. इतक्यात माझे मनगट कुणीतरी धरले. अरे आहेस तरी तू कुठे? तुला शोधायचे तरी किती?
गळ्याला फास लावलास एखाद्या वेळी असं शब्द माझ्या कानी पडले. ते माझे चुलते होते. गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता. चुलते, वडील, घरचे, शेजारचे सारी माणसे मला धुंडीत होती. शाळेतील मुलांनी पाठी दप्तर आणून दिले तेव्हा कळले की मी हरवलो म्हणून. आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोडी पुस्ती वाईट आली होती म्हणून मला मारले होते. मी निघून गेलो त्यामुळे पुन्हा आज मार बसेल कदाचित म्हणून गेलो असेल असं हेडमास्तरांना वाटलं. हे हेडमास्तर फार मारकुटे होते. निगडीच्या काठ्यांचा भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवीत व मुलांना गुरासारखे झोडपीत. छत्रीच्या लोखंडी काडीने सुद्धा मुलांच्या उघड्या हातावर बोटांच्या पेऱ्यांवर ते मारीत. ते गांजा ओढीत असत व तर होऊन येत असत. त्यांची बदली व्हावी म्हणून आम्ही देवाकडे नवस करीत होतो. मी पळून गेलो म्हणून त्यांना वाईट वाटले. आपल्या मारण्यामुळे हा परिणाम झाला असे त्यांनी मनावर घेतले. ते जरा घाबरले. या श्यामने विहिरीमध्ये जीवबीव तरी नाही दिला ना अशी त्यांना धास्ती वाटली. शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशीच्या पुस्तीबद्दलच्या माराची हकीकत सांगितली. वडिलांना वाटले की माराला घेऊन श्याम पळाला. वडील पहाटे उठवून मला घरी खरडे घासायला व कित्ता गिरवायला लावित असत. अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो. मास्तरांनी उगी श्यामला इतके मारले. पोरगा कोठे गेला? आता काही कमी जास्त झाले तर न व्हावे ते झाले तर असे शेजारी म्हणू लागले. वडील हेडमास्तरांकडे गेले व त्यांना पुष्कळ टाकून बोलले. हेडमास्तर म्हणाले, आजपासून तुमच्या मुलाला बोटही लावणार नाही म्हणजे तर झाले ना. तुमची मुले चांगली व्हावी म्हणून लावतो हात. मला त्यात काय मिळायचे आहे? तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही हा भाऊराव. परंतु वडील म्हणाले पुन्हा लावणार नाही, परंतु आधी सापडू तरी देतो खरा. घरात जेवणे तशीच राहिली होती. आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो अशी शंका आलीच होती. परंतु तिने ती बोलून दाखवली नाही. तिला ते शक्य वाटले नाही. चुलत्यांनी माझी बकोटी धरून आणले. रस्त्यात मुलांची गर्दी. चोराला पाहायला जसे लोक जमतात तसे मला पाहायला मुले जमली. वाटेत वडीलही भेटले. जा रे आपापल्या घरी, काय तमाशा आहे? वडील मुलांना रागाने बोलले आणि मग मुले निघून गेली. वडील माझ्यावर रागावले नाहीत, काही नाही. ती वेळ रागे भरण्याचीच नव्हती. मी दमलो होतो. घरी येऊन अंथरुणावर पडलो. थोड्या वेळाने वडील आले आणि म्हणाले, श्याम उठ बाळ, पुन्हा नाही ते मास्तर मारणार. अरे, मास्तरांनी मारले म्हणून असे पळून जायचे का? आमच्या वेळेस तर घोडीवर सुद्धा चढवीत. मुलाला उलटे टांगून खालून मिरच्यांची धुरी घालीत व वर छड्या मारीत. माराला भिवून कसे चालेल? मास्तर मारणारच. मारणार नाही तो कसला मास्तर? उठ, हातपाय तोंड धू. तोंड बघ कसे झाले आहे, कोकंब्यासारखे लाल. वाढ ग त्याचे पान आधी. मी उठलो, हातपाय धुतले. माझ्या पळण्याचे निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेले पाहून मनात मला जरा बरे वाटले. मारण्याचे प्रमाण तरी आता कमी करतील असे वाटले. माझ्यामुळे ते जपून वागतील व इतर मुलांना मारणार नाहीत असे मनात येऊन आनंद झाला. इतर मुलांवर मी केवढा उपकार केला असे वाटले. ती मुले माझे आभार मानतील असे वाटले. बाजीरावाच्या पळण्याने मराठ्यांचे स्वराज्य गेले, परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य अगदी पूर्ण जरी नाही तरी वसाहतीचे तरी मिळाले. आणि हे सारे श्यामच्या ध्यानीमनी नसताना सुद्धा. मी का पळून गेलो होतो हे 3 जणांना माहीत होतं, मला, आईला आणि देवाला. शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हतीच. मी जेवून पुन्हा निजलो. खूप दमलो होतो व ऊनही सडकून लागले होते. 3 सांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली तरी मी झोपलेलोच होतो. आई माझ्या अंथरुणावर आली. ती माझ्या जवळ बसली. तिने माझ्या कपाळाला हात लावून पाहिले. तिने हाक मारली, श्याम. मग मी डोळे उघडले. आईने अंगावर हात ठेवला. ती वात्सल्याने म्हणाली, श्याम बरे नाही का रे वाटत? अंग दुखते का? मी सांगितले तरी ऐकले नाहीस असे म्हणाली. आई माझे अंग चेपू लागली. मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेवले आणि माझे रडणे आवरून मी आईला म्हणाले, आई, मी तुझे ऐकले नाही, पळून गेलो म्हणून तू रागवलीस काय? मास्तरांनी मारले म्हणून नाही हो पळालो. तू नाही का एखाद्या वेळेस मारीत म्हणून पळतो का मी? भाऊंना वाटले त्यासाठी मी पळालो. तू काल म्हणालीस जायचे तर पायी जा, आहे ताकद? आई, मी पायी जाऊ पाहत होतो, परंतु माझ्या शक्ती पलीकडचे मी करू पाहत होतो. कोठे तो बाळ ध्रुव आणि कोठे तुझा शेंबडा श्याम. आई, तुझ्या श्यामवर रागवू नकोस. तुझा श्याम आतताई हट्टी आहे. मनात येईल तो ते करू पाहतो आणि मग फसतो आणि रडतो. तू नाही ना रागावलीस?
तुझे न ऐकता व तुला न सांगता पळून गेलो म्हणून नाही ना रागावलीस? सांग आई सांग. नाही मन. माझे तोंड कुरवाळत व माझे डोळे पुसून आई म्हणाली, श्याम, मी का रागावेन रे? मला रागही आला नाही आणि तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही. तुझ्या काळजीमुळे मला वाईट वाटले. तू लहान, तुझे कसे होईल त्यामुळे माझे डोळे भरून येत होते. मी काल तसे बोललो, माझे शब्द कारण म्हणूनच वाईट वाटत होते. परंतु तू पळून गेलास हे फार वाईट केलेस असे मनात येऊन सुद्धा वाईट वाटले नाही. श्याम, वाईट गोष्टीसाठी थोडाच पळून जात होतास. परवा गावातला कुणाचा तरी मुलगा नाटक कंपनीत काम करण्यासाठी पळून गेला. तसा का तू पळून जात होतास? तू देवासाठी पळून जात होतात. गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास. तुला मी कशी रागू? बाळ, तुझा मला अभिमान वाटेल. माझा श्याम पळून गेलास तर देवासाठी गेला असे मी अभिमानाने म्हणेन. श्याम, एक लक्षात ठेव. तुझ्या आईचे एक वाक्य सदैव लक्षात ठेव. चोरी चहाडी करून पळू नकोस. वाईट संगतीसाठी पळू नकोस. भीतीने पळू नकोस. देवासाठी पळून गेलास तर जा. साऱ्या संतांनी तेच केले आहे. देवासाठी माझा मुलगा पळून जावा अशी मी प्रार्थनाही करीन.